नमस्कार आणि वेलकम टू द न्यू ब्लॉग ऑफ द तनया निखिल. मी तनया तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. मी ब्लॉगसाठी कॅमेरा सेट केला होता. इकडे सखीसाठी मी मटकी भात करत होती, पण मॅडम आज 8 वाजताच उठल्यात आणि आम्ही पप्पाला शोधतोय. पप्पा घरी नाहीये पण हाय करतो का सगळ्यांना. पप्पा ऑफिस. आमचा पप्पा जरा लवकर ऑफिसला गेलाय. चिडचिड करत गेलाय कारण सगळे त्याचे सॉक्स इकडे तिकडे टाकले होते आणि त्याचे 4 जोड धुवायला होते. इज लाईक, पण मी त्याला नेहमी सांगते खाली ठेवत नको जाऊ, जे खालच्या ड्रॉअर मध्ये ठेवत नको जाऊ, सखीला इझिली सापडतात आणि मग ते असं खेळ खंडोबा करते. चला आम्ही मटकी भात करतो. मला तुम्हाला मेथकूट आणि प्रोटीन बार दोघं दाखवायचे होते, पण आता मी कसं शूट करेल मला माहित नाही कारण माझी लेक उठलीये. मी सखीसाठी काय करते आज भाता. त्यासाठी मी जनरली हेवी करत नाही सकाळी एवढं, पण ती काल रात्री जेवली नाहीये म्हणून आज मटकी भात आहे. झाला नाही बेटा अजून, आत्ताशी करायला घेतलाय. मी तर मला उतलं खायला लागतं. चल हाय करून दे सगळ्यांना. नो, आमच्या मूडच नाही आज. तर आमच्या छानच्या दिवसाला सुरुवात झाली आहे सखीच्या कॉफीने, जे कोणीच करून दाखवलं नाही ते सखी सध्या करतेय. मी कधीच आयुष्यात दुधाला हात लावला नाही. मला लहानपणापासून थोडीशी किळस बसलेली आहे. सो चहा कॉफी मी आयुष्यात कधीच घेतला नाही. सो ज्यांना डाएटमध्ये पण ज्यांना असं वाटतं ना की मी चहा कसं काय स्किप करते, हो, तर मी कधी चहा घेतलेलाच नाही. त्याच्यामुळे मला ती तलप वगैरे कधीच नसते. त्याच्यामुळे मला सकाळी असं काही भूक वगैरे पण लागत नाही. बट मी कधीच दुधाला हात लावत नव्हती ना. मी तो कधी दुधाचे भांडे घासत होते. पण माझ्या लेकीने बरोबर मला लाईनवर आणलंय. तिच्यासाठी मला उकळावंच लागतं, तिला द्यावंच लागतं. मी निखिल घरी असला ना तर मी जात पण नाही त्याच्याकडे, पण निखिल नसला घरी तर मला ऑप्शनच नसतो. त्यात ती मला 4 वेळेस मम्मा निखिल कसं थोडं थोडं घेतो तिच्यासोबत तिला दाखवायला. ती म्हणते मम्मा तू म्हटलं नाही. से हाय बाबू, से हाय. आणि सखी काय घेते, हे काय कॉफी. तिच्या पप्पाचा फोन आला होता आता ती म्हणती पप्पा कॉफी. असं ह्या मॅडममुळे माझ्या सगळ्या कामांना ब्रेक लागलाय आज. बट ते एवढं गोड आहे की बस कधी. असो, स्टे ट्यून. आज दिवसभरात काय काय होते ते मी दाखवतच. मला केसांबद्दल ज्यांनी प्रश्न विचारले होते त्याचं पण मी आज डिटेलमध्ये उत्तर देते की मी काय करते केसांसाठी ते. तर आज प्रचंड थंडी वाजते आम्हाला, पण मला वाजते. मी असं स्वेटर घातलं होतं पण टोपी घालावी लागते कारण आम्हाला टोपी बळजबरी अशी घालून दिली, जी काढायचा आम्ही प्रयत्न करतोय बट तिला सर्दी आहे. नाही, मम्माने पण घातली. बघितलं, मम्माने काढायची नाही. सखी आणि मम्मा किती गो दिसताय. हे काय सखी, काय आहे टोपी? काय माझ्या बोकोबाला त्याचा खाऊ सापडलाय. म्हणजे ती इतकी खुश आहे की तिची खेळतीये ती. म्हटलं तोपर्यंत ऍटलिस्ट मला जे प्रोटीन बार बनवायचे किंवा जे लाडू बनवायचे जे होईल ते त्याची तयारी करून घेऊया. तर मी याच्या खूप साऱ्या रेसिपी ऑलरेडी युट्यूबवर अवेलेबल आहे, पण मी आयडिया देते की मी काय काय ऍड करते आणि मी कसं करणार आहे ते. सो असे सगळे ड्रायफ्रुट्स घेतलेत. इकडे तीळ आणि शेंगदाणे घेतलेत. शेंगदाणे वाढवायचे मला अजून. डिश इकडे सगळ्या सीड्स घेतल्या आहेत आणि हे इकडे आहेत ते मखाणे. सगळं भाजायचंय मला अजून. तर हे सगळं आहे ना मी भाजून घेतलं. यात अंजीर आणि मनुके नाही आहेत कारण ते मी भिजत घातले होते दुसऱ्या साईडला. याच्यातला एकदम छोटासा जो पोर्शन आहे ना, यात मला एकदम चिकन देऊन सखीचा बोनविटा बनवायचं होतं. ते तुम्हाला पुढे दिसेलच. आणि दुसऱ्या साईडला मी अंजीर, मनुके, खजूर आणि काळे मनुके, सीडलेस काळे मनुके छान भिजत घातले होते. तर बोनविटासाठी असं वेगळं काही नाही आहे. ही जी पावडर आहे याच पावडरमध्ये मी 1 चमचा गुळाची पावडर आणि 1 चमचा कोको पावडर असं टाकते. ते तिला दुधातनं देते. आठवड्यातनं 2-3दा तिला तेही देते. कधी ती साधं दूध घेते, कधी तूप टाकून घेते, कधी ही पावडर टाकून घेते. सो तिला पण व्हरायटी मिळते आणि तिला आवडतंही. आणि केस गळतीचं जे मी सांगणार होते ना त्याआधी तुम्हाला दाखवते. आधी मी असा हात टाकला की हे असं काय केलं, माझा एवढा गुंता निघायचा केसांचा. आता मी तुमच्या समोर ओढून दाखवते. माझा एकही केस गळत नाही, एकही नाही. एखाद दिवशी खाली पडलेला असतो. यासाठी मी कोणताही महागडा सोल्युशन यूज केलं नाही आहे. पेड प्रमोशन नाही आहे, आधीच सांगते आहे. मी आपलं साधं जे खोबरे तेल असतं त्यात ना कापूर ना मेथीचे दाणे काही न टाकता मी त्याच तेलाने मालिश करते. म्हणजे मी आता काल रात्री केली आहे तर मी आज दिवसभर ठेवेल आणि मी आता उद्या सकाळी केस धुवेल. केस धुताना ना मी बेबीवाले जे शॅम्पू असतात ना, जे मी सखीला यूज करते ना तेच मी यूज करते. आय थिंक मला त्याच्यात जास्त फरक आहे.
आणि त्या पलीकडे मी एक ट्रिचअप ऑइल, मला एक ब्रँड प्रमोशनसाठी आलं होतं स्काल्प ऑइल, जे मी 1-1.5 महिना असं रोज नाही बट आठवड्यातनं एकदा दोनदा असं करायची मसाज. मला माहीत नाही त्याचा इफेक्ट आहे, शॅम्पूचा इफेक्ट आहे की मी कंटिन्यू केसांची काळजी घेते त्याचा इफेक्ट आहे. बट आता एकही केस गळत नाही. मी रोज रात्री झोपताना केस विंचरून वेणी घालते. मी रोज सकाळी उठल्या ब्रश करायच्या आधी, इवन वेट करायच्या आधी केस विंचरते बऱ्याच वेळेस. एखाद्या वेळेस इकडे तिकडे होतं आणि मी वेणी घालते दिवसभर. मे बी त्याचा फरक असेल. आणि मी कोणतंही ड्रायर वगैरे काहीही यूज करत नाही. एखाद दिवशी बाहेर जायचं असेल, खूपच अर्जंट असेल तर मी यूज करते. मी कंडिशनर लावत नाही केसांना, मास्क लावत नाही केसांना. वाटलंच कधी तर मी महिनाभरातनं दही आणि अंडा लावते केसांना. बट मी केमिकल केसांवरनं काढूनच टाकलाय. मी लहान बाळांचा शॅम्पू पण यासाठी यूज करते कारण त्याचे कोणतेच केमिकल नसतात आणि काय असतं फक्त तेल निघून जाणं असं असतं. आणि एखाद दिवशी म्हणजे कधी आता आई जेव्हा आली होती तेव्हा तिने मला तेल लावलं होतं. ते तेल माझ्या केसांना 8 दिवस होतं बऱ्यापैकी. आणि 3-1 दिवसांनी मला लक्षात आलं की ते ऑलरेडी उडून गेलंय. म्हणजे माझे केस ऑलरेडी कोरडे, म्हणजे जे आपण म्हणतो ना तेलकट, तसे वाटत नव्हते. तर काहीही बाहेरचं न यूज करता अगदी बेसिकरित्या मी केसांची छान काळजी घेतली आहे. आता फक्त मला ते वाढवायचे आहेत छान. केस गळती बंद झाली आहे हा माझ्यासाठी इतका मोठा विषय, कारण माझं ऑलरेडी केसांवर खूप प्रेम आहे. आणि तुम्ही बघू शकता मला असे बेबी हेअर पण यायला लागले, जे माझ्याकडे आधी नव्हतेच अजिबात. जसं प्रॉपर टक्कल दिसायचं म्हणजे असं अजूनही आहे, जे ते ओरिजिनल दाखवते. पण आता बेबी हेअर यायला लागलेत आणि मी काहीही वेगळं केलेलं नाही आहे. त्याच्यामुळे तुम्ही पण अगदी बेसिकवर ना. आणि मला असं वाटतं आपलं शॅम्पू कंडिशनरमुळे जास्त, म्हणजे मला तर त्याचंच हे होतं की एक तर प्रेग्नन्सीत केस खूप छान होतात. आणि त्याच्यानंतर 3ऱ्या महिन्यानंतर जी माझी गळती सुरू झाली होती, किंवा एक हेही कारण असू शकतं की माझं ब्रेस्ट फिडिंग बंद होऊन जवळजवळ 2-3 महिने झालेले आहेत, तर त्याच्यामुळे पण असेल. बट आता छान झालेत. आता आपण त्यासाठी मी कोणतंही काही यूज नाही केलं, हेच सांगायचं होतं. माझी मैत्रीण होती निकिता, म्हणजे ती नाही आता ह्या जगात. तिचे एवढे लांब केस होते, एवढे लांब. आणि मी म्हणतो ना की मला कसं तरी वाटतंय बोलायला, पण मी सांगते. तिची आज आठवण निघालीच म्हणून. तर तिचा ॲक्सिडेंट झाला होता आणि त्यामध्ये ती गेली. 10 वर्ष होतील या नोव्हेंबरमध्ये. तर तिची लांब सडक जी वेणी असते ना, जुन्या हिरोईनची असायची की कमरेच्या खाली केस, आणि इतकी जाड वेणी होती निकीची, एवढी जाड वेणी. तर तिचं जे पोस्टमॉर्टम करत होते तेव्हा ते डॉक्टरने वाटतही नव्हते की ते कापावे. मे बी तिचे कापलेही नव्हते, माझ्या एवढं लक्षात नाही. तर इतके छान केस होते तिचे. आणि आज तिची आठवण निघाली आहे म्हणून सांगते मी, की आपण म्हणतो ना की उद्याची बचत करू, उद्या हे करू ते करू. तसे माझी मैत्रीण तशी होती. आणि कसं होतं, मी स्वतः तिला सांगते, ती मेकॅनिकल फील्डची होती, मी कम्प्युटरची होती. पण माझे सगळेच फ्रेंड मेकॅनिकलचे होते, त्याच्यामुळे आमचं सगळं एकत्र असायचं. तर मी तिलाच खूप नावं ठेवायचे की निकी तू खूप खर्च करते, तू हे करू नको, तू ते करू नको. बऱ्याच गोष्टी होत्या ज्याच्यावरनं मी तिला टोकायचे पण. आणि ती गेली किती 6 नोव्हेंबरला ती गेली 2020 साली, 2015 साली ती गेली. तर 6 नोव्हेंबरला आमच्या मित्राचा बर्थडे असतो. रात्री 12पर्यंत व्हॉट्सअपवर आम्ही त्याला विश वगैरे करत होतो. तीही ऑनलाईन होती, सकाळी 9-9:30 पर्यंत पण ऑनलाईन होती. तर ती गेली, एका झटक्यात गेली. तिला गाडीची, म्हणजे ती गाडीवर होती, तिला एका 4 व्हीलर आल्याने ठोकलं आणि ती गेली जागेवरच. तर कसं होतं ना, म्हणजे ती सगळ्यात हळू, म्हणजे कासवाच्या गतीने गाडी चालवायची असं आम्ही तिला चिडवायचो. आणि खर्च वगैरे खूप करायची ती. तर मी तर तिला खूप बोलायची की निकी असं नको करू, तसं नको करू, काय हे का पैसा उधळते वगैरे. किंवा बाकी पण खूप मजा मस्ती करायची. ती शॉर्ट ड्रेस घालायची, स्वतःच्या जीवाची खूप मजा करायची. बट ती गेल्यानंतर ना एक सडन असं झालं की रिअलायझेशन झालं की भाई नशीब तिने हे सगळं केलं. ती 20 वर्ष गेली, पण आम्ही सगळे, म्हणजे ती गेल्यावर पण आमचा असं विषय झाला होता की निकी 20 वर्षात गेली, पण निकी पुढचे 50-60 वर्ष जगून गेली. म्हणजे तिचं असं काहीच नव्हतं जे तिने केलं नव्हतं. ती सगळी मजा मस्ती करून गेली. ऑफकोर्स आठवण अजूनही येते. म्हणजे ती ज्या क्षणी गेली होती तेव्हा दिवाळी होती नोव्हेंबरमध्ये. मला आठवतं मी नाशिकला मेन रोडवर शॉपिंग करत होती. मी लिटरली सिग्नलवर उभी होती जेव्हा मला फोन आला होता. एक तर आपलं असं असतं ना की म्हणजे कॉलेजची भाषा कशी असते, फोन नाही उचलला का गं मेली का, फोन नाही उचलला, या टाईप. तर मला तिच्या भावाचा फोन आला आणि ग्रुपमध्ये मलाच पहिला फोन आला होता की असं झालं. तर मलाच झालं की काल, म्हणजे तिला ना फोटो हवे होते जे माझ्याकडे होते, माझ्याकडनं सेंड करणं राहिलं होतं. तर मला असं वाटलं त्या रिलेटेड फोन असेल काहीतरी आणि मी दिला नाही म्हणून असं काहीतरी चालू असेल काहीतरी. तर मी पहिल्यांदा तर बिलीव्हच नाही केलं. नंतर मला तिचा भाऊ म्हणे खरंच असं तो आमच्याच कॉलेजला होता तिचा भाऊ पण.
मग त्याने असं सांगितलं. मला ते मी सिग्नलवर होती, मला ते अजिबात पचनी पडत नव्हतं. मी तेजलला फोन केला. आमची ती दिवाळी कशी गेली किंवा आमचे ते 2 दिवस कसे गेले खूप वाईट होतं. त्याच्यानंतर पण मला तिचे बऱ्यापैकी स्वप्न वगैरे पडायचे. जेव्हा माझी मैत्रीण तेजल प्रेग्नेंट होती 2022 ना, तेव्हा मला असं व्हायचं की मी कोणाकडे बोलू, की मला असं असं काल स्वप्न पडलं. तर मी बोलतच नव्हती. एकदा मला तेजलचाच फोन आला की यार तनु मला असं असं स्वप्न पडलं त्यांनी मला काल. आणि मला असं झालं की भाई मला बोलायचं होतं, पण तू प्रेग्नेंट आहे म्हणून मी तुझ्याशी ह्या गोष्टीवर बोलत नव्हती. आता 2-1 वर्ष झाले माझ्या प्रेग्नन्सी नंतर असं काही स्वप्न वगैरे नाही पडलं मला, बट स्टील वी मिस. आणि आज असाच टॉपिक निघाला म्हणून सांगते, बाकी काही नाही. तर जेवढं आयुष्य जगता येईल तेवढं जगून घ्या, नंतर कधी काय वेळ माहीत नाही. आणि केस मला वाटतंय तिच्यासारखे केस कोणाचेच नसतील. मी पाहिलेले तर मला तसे केस करायचे, मला निकीसारखे केस करायचे. इवन जेव्हा सखी झाली ना, तिला खूप जावळ होतं, सगळे म्हणायचे काढायचंय. तर मी निकीला म्हणायची नाही यार, आमच्या त्या निकीचे केस असे होते ना, मला सखीचे केस तसेच करायचे. मी सखीचे खूप केस वाढवणार आहे. तर असं काही होतं, केसांवरनं विषय निघाला. बट मी एवढं सांगते की जेवढं आयुष्य जगता येईल तेवढं जगून घ्या, कारण माहीत नसतं काय होणार आहे. आणि बस, मला नाही बोलता येते पुढे. तर सखी अजूनही झोपली आहे, पण मी जे ड्रायफ्रुट्स होते ना त्याची अशी थोडी ओबडधोबड टाईप थोडी पावडर करून घेतली आहे. आणि जे ड्रायफ्रुट्स होते, जे मी ड्रायफ्रुट्स म्हणते, जे अंजीर, खजूर आणि मनुके मी जे भिजत घातले होते ना, ते मी मिक्सरमध्ये दळायला गेली. त्याची मला फाईन पेस्ट हवी होती, बट माझं मिक्सर बिघडलं. सो मी असं रफली चॉप करून घेतलं आहे सगळं. आणि आता मी प्रोसिजर स्टार्ट करते. सोबतच मी सखीच्या मेथकूटच्या ज्या डाळ होत्या ना त्या पण दळून घेतल्या आहेत. आणि तिच्या जे बोनविटाची पावडर होती ती पण दळून घेतली आहे. मी हॉलमध्ये मिक्सर नेऊन सगळं दळलं, बट शेवटी मी गेम केलाच. म्हणजे खजूरने का अंजीरने माहीत नाही, खजूर दळली जाते. म्हणजे मी अंजीर फर्स्ट टाइम दळली जाते, मी अंजीर कापून टाकते. पण ठीक आहे, झाली गडबड. तुम्ही लक्षात ठेवा, दोघे तर दळू नका, नाही तर तुमचं पण मिक्सर खराब होईल. मग ते खालचं गेलं आहे, जे निखिलला आणावंच लागेल. तर मी आता एक असं मोठं भांडं घेतलं आहे, इथून छोटं दिसत असेल वेट. मी असं काहीचं भांडं घेतलं आहे, याच्यात मी तूप टाकून आधी ते खजूर वगैरे आहे ना ते छान शिजवून घेते. मी मे बी थोडी हाफच दिसेल तुम्हाला, पण मी इकडे कॉन्सन्ट्रेट जास्त करते. तर मी तूप टाकून घेतलं आधी त्याच्यात. त्यात आता हे सगळं ॲड करते. बोर्ड मी स्वच्छ धुवून घेतला होता, कमेंट करण्याच्या आधीच सांगते. काही लोक आहे ना फक्त निगेटिव्ह कमेंट घेऊन येतात, फक्त निगेटिव्ह. म्हणजे माहीत नाही का, इथून दाखवते म्हणजे तुम्हाला माझा बाकीचा पण पसारा दिसेल. आता मी काही लोक फक्त खाली कमेंट बॉक्समध्ये जातात, इंस्टाग्रामच्या DM मध्ये तर अशा कमेंट्स घेऊन येतात ना. मी हळू बोलते कारण सगळी झोपली आहे. मला डाएटवरनं तर इतकं ऐकावं लागतंय, मग तुला काय द्यायचं नाही का, तुला काय वाटत नाही का, मग तू खूप शाणी समजते का स्वतःला, शेअर नाही करायचं तर मग ब्लॉग का टाकते. पण मग सगळं शेअर करते. असो, माझी लाईफ, माझी रूम. तर मला थोडा वेळ लागेल, तुम्हाला मी पुढची प्रोसिजर दाखवते. तर ना हे काहीशी असं बटर पेपर लावून मी सगळं हे करून दिलं आहे, याच्यावर पसरवून दिलं आहे. आणि आता 2 तास मी हे फ्रीजमध्ये ठेवणार आहे. याच्यावर तुम्ही चॉकलेटची लेअर पण ठेवू शकता, बट माझं असं आहे की मला रक्त लागलं कसं लागतं, त्यामुळे जर मी चॉकलेट खाल्लं, डार्क चॉकलेटच, तर मी सुरू होऊन जाईल. म्हणून मी अशाच ठेवणार आहे. ह्या सेट जर झाला तर बार, नाही झाला तर मी तुम्हाला सांगितलं लाडू. आणि सखीसाठी पण मी असं बारीक दळून घेतलं आहे. थोडं जाड आहे त्याच्यात, बट ते याच्यात दळलं जाईल, सॉरी याच्यात गाळलं जाईल, जेव्हा मी ते गाळणीने हे करेल. पण याच्यातच मी 2 चमचे कोको पावडर टाकते. आणि 2 नाही झाले अजून. माझा किचन ओटा प्लीज इग्नोर करा, कारण काय करणार, आज कामं खूप आहेत म्हणून. सो 2 चमचे कोको पावडर आणि हा 1 मोठा चमचा गुळाची पावडर. बस असं मिक्स करायचं छान आणि गाळून घ्यायचं. तर बोनविटा पण म्हणू शकता, प्रोटीन पावडर पण म्हणू शकता, पण सखी आवडीने खाते जे काही येते. तर दुपारी सांगितल्याप्रमाणे माझे जे ड्रायफ्रूट बार नाही म्हणता येणार, बाईट्स झालेत ते, पण एकदम मस्त झालेत. म्हणजे छान वड्या पडल्यात त्याच्या. मी तर टेस्ट नाही केले, पण निखिलला दिलं होतं. निखिलला हा प्रकार अजिबात आवडत नाही, बट त्याला फार आवडला. आणि निखिल काय
सखीला पण असं चिकन चिकन दळलेला आहे ना, तो लाडू खायची ती. सखीने 2 बाईट्स खाल्ल्या, त्याच्यानंतर ते बघा तिला दिसलं बरं. त्याच्यानंतर मी तिला दिलं नाही, म्हटलं गरम पडायचं उगाच. सो त्या पण झाल्या आहे. मेथकूट पण झालंय. मेथकूटची रेसिपी मी सरिताज किचनची फॉलो केली. सो तुम्हाला हवी असेल तर तुम्ही ती बघू शकता त्याच्यावर. आणि हे मला जवळजवळ 4-1 महिने जाईल अजून, कारण की हार्डली 1-1.5 चमचा लागतो. सखीला मला बोलूच द्यायचं नाही. आणि हे आहे सखीचा बोर्नव्हिटा, किंवा तुम्ही प्रोटीन पावडर म्हणू शकता, जे मी तिला दुधात देते. काय नको नको. सो माझे 3 पदार्थ आज झाले. याची रेसिपी पण मी थोडी थोडी दाखवते आपल्या ब्लॉगमध्ये. सो तुमच्या बाळाला तुम्ही करू शकता. माझी सखी तर खूप आनंदाने खाते. आणि आज मी पहिल्यांदा ओव्हनमध्ये भात लावलाय. म्हणजे मला माहित नाही तो कसा होतो कसा नाही, पण म्हणजे ट्राय करून बघू. त्याच्यात आहे ती सेटिंग तर. आणि आज स्पेशल असं काही नाहीये. मी तर वॉटर फास्टिंगवर आहे, पण माझ्यात भयंकर एनर्जी आहे. म्हणजे सी बघितलं, मी आज दिवसभर उभी होती. जेव्हा मी फास्टिंगमध्ये असते ना, तेव्हा मला माहित नाही का कुठून एवढी एनर्जी येते. मे बी माझं ते सॅच्युरेटेड फॅट खूप बोलतं असं मला वाटतं. आणि आज मेन्यू स्पेशल नाहीये. निखिल फ्रायडे आहे. निखिल काय खाणार आहे तू आज? श्रावणाचा फ्रायडे. तो आज पिठलं भात भाकरी आहे. सो पिठलं झालंय, भात झालाय, त्याला पटकन भाकरी टाकते. अँड दॅट्स इट. आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. त्याच्यानंतर आम्हाला अजून थोडंफार काम करायचं आहे, बट त्या ब्लॉगशी रिलेटेड नाही आहे. सो तुम्हाला जर आपला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. आणि हा एक नवीन ड्रेस जो मी काल ऑर्डर केला होता. माझ्या नवऱ्याचं म्हणणं आहे, घरात गाऊन घालण्यापेक्षा असे ड्रेस घाल. अरे तुम्ही बोलूच देत नाही रे मला यार. तर याची पण लिंक मी शॉर्टमध्ये देईलच. और मी खाली प्रॉडक्ट पण टॅग करते. माझा भातही झालाय, पटकन भाकरी टाकते. तर तुम्हाला जर आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. आणि असंच प्रेम देत राहा, जसं मागच्या 8 दिवसापासून आपल्या ब्लॉग्सला देत आहे. सो बाय.